केस बघायला म्हणजे ब्लॉग स्टार्ट करायचा आहे म्हणून गेलो ना तिकडे. तसाही पावसात दिसतो. आरुसा दिसतो ठीक आहे, बरोबर आहे. ब्रश तर केलाय ना नाश्ता करण्यासाठी. नाश्ता. आता 12 वाजलेले गाईस. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. 12 वाजता गुड आफ्टरनून झालं ॲक्च्युली, बट गुड मॉर्निंग सगळ्यांना, कारण की आपण उठलेलो आहे 11 वाजता. आज आहे आपण म्हणजे आम्ही उठलेलो आहे 11 वाजता. आज आहे सॅटर्डे म्हणजे सुट्टीचा दिवस, त्यामुळे लेट उठतो. सॅटर्डे संडे म्हणून लेट नाही उठलेलो आपण, या पोरामुळे लेट उठलेलो आहे. हां, त्याचं कारण असं की रात्री आम्ही भुगावरून आलो, तिकडून जेवण वगैरे करून आलो याच्या मम्मीकडून, आणि त्याच्यानंतर आल्यानंतर त्याने काही खाल्लंच नाही लेटला. म्हणजे 10 वाजता तिकडे जेवलो होतो. सो आम्ही काय करतो, जनरली त्याला लेट खायला देतो 11 वाजेपर्यंत, जेणेकरून झोपतो तो सकाळपर्यंत, म्हणजे मध्ये आधी जास्त त्रास देत नाही. सो आत्ता रिसेंट टाईम जेव्हापासून फिडिंग बंद झाले त्याचं, जेव्हा फिडिंग चालू होतं तर रात्री 2-3 वेळा कधीही उठत होता तो जास्त. दोघांची प्रॉपर झोप होत नव्हती. तीन असं झालं की फिडिंग सुटल्यापासून तो डायरेक्ट सकाळी 4-5 वाजता असं उठतो. त्यात तो उशिरा झोपला, कारण की झोप झालेली होती. मम्मीची केलेला तो झोपला 12:30-1 झोपला. पोटात काही नाही, जी त्याला पावणे बसला भूक लागली असेल, जे मुठमोठ्या रडून उठायला आम्हाला लिटरली 8 वाजेपर्यंत जागवले त्यांनी. सकाळी स्वतः 8ला झोपलाय. आज नाश्त्यासाठी आहेत पोहे. सो पोहे खाऊन घेऊया. आपला आवडता कार्यक्रम, आवडता मेनू नाश्त्यामधला माझा. आपण इकडे स्वतःच्या हाताने पोहे खातोय. सो आजचा कार्यक्रम तुम्हाला इन शॉर्टमध्ये सांगतो. लास्ट सॅटर्डेला आपण जे रेश्मानी हेअर ट्रीटमेंट घेतलं होतं, जे अर्धवट राहिलं होतं कृष्णा आणि सगळे आल्यामुळे, तर या सॅटर्डेला आपण म्हणजे या सॅटर्डेला ही जाऊन कंप्लीट करणार आहे. आणि मी बाळाला सांभाळणार घरी, त्याला नेऊ शकत नाही कारण छोटे छोटे केस असतात. आणि दुसरी गोष्ट, तिथे छोटे छोटे केस सर्व पडलेले ते त्या गोष्टीमुळे पार्लरमध्ये नकोच. आणि दुसरी खास गोष्ट म्हणजे काय, आज इंडिया वर्सेस अफगाणिस्तान मॅच पण आहे, ODI मॅच, फर्स्ट ODI. सो ती पण आपण घरी बघूया, एन्जॉय करूया. वा 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 वा, आता कुठे बसला. दिवाबत्ती करतो ना, सो त्यावेळेस नेमका इथे येतो, आमच्या बाजूला येतो, आणि जर हा इकडे तिकडे खेळत असला तर आम्हाला आठवण पण करून देतो की चला दिवाबत्ती करायची, आपल्याला जय बाप्पा करायचं आहे. आणि पाया पडायला तर 1 नंबर शिकलेला आहे. दोन्ही हात जोडून मस्त असं करतो, असा जय बाप्पा, जय बाप्पा करून दाखव, जय बाप्पा करून दाखव. येस. बघित काय विचारत होती? भाजी काय करू? हा, भाजी काय करू? मगाशी ज्या एनर्जीने विचारत होती ना, त्या एनर्जीने विचार. चल सांग, भाजी काय करू? कर ना, तुला जे काय असं. मी काय खात नाही का? तुझं खाणं मला सांगू नको. त्या दिवशी कारल्याची भाजी केली, बघितली किती खाल्ली, ते कळलं ना? अरे पण मला काय म्हणायचं, तुला मी बोललो कधी की हीच भाजी कर, तीच भाजी कर, नाही, जे तू बोलला करतील ते ना. खाईल, मी असं बोललो ना. हा, करशील ते खाशील. त्यात तुझं बघतो ना, जिथे तुझं आवडीची भाजी असेल, भेंडी असेल ना, की तू डायरेक्ट 1-1.5-2 भाकरी खातो, चपात्या खातो. आणि जर कारला आवडतो नो डाऊट, बस केलं तर अर्धीच भाकर खाणार. तुला माहितीये का त्या दिवशी कारलं मी का नाही खाल्लं? का? कारण की तुला माहिती ते ग्रेव्ही मधलं कारलं होतं आणि ते नाही आवडलं मला. ज्यावेळेस तू फ्राय ते भेंडी सारखं मस्त बोलायचं होतं की तसं फ्राय कर करतेस, ते म्हणून. खातो की नाही कारलं मी? मग तू बोलायचं होतं फ्राय कर रेशमा, भरून करू नकोस. स्वतः चुकायचं, मला कशाला बोलायचं? मग तू कर, तुला माहिती होतं ना ते हे मी खातो, ऐकलं. मग तेच करायचं बरं, ना. थांब. कशाला एक एक्सपेरिमेंट मिनिट. करायची? एक्सपेरिमेंट नाहीये ते. अति ते- शहाणपणा त्याला म्हणतात. नाही, अति शहाणपण नाही. शहाणपणा. तुझ्या आवडीचं काय खायचं, मला भरलेलं कारला आवडतं. मग खा ना. मग खा मग की. तू उपाशी राहतो ना. मी नाही खाल्लं तर मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तू उपाशी राहतो तुझं ना. तू बघ, खा ना. तुला आवडतं तू खा, मला नाही आवडत, मी नाही खाल्लं. सिंपल. ही जी नाटकं आहेत ना, सिंपल गोष्ट आहे, सिंपल. नाटकं आहेत. नाटकं नाही. तुला आवडतं तू खाल्लं, मला आवडतं बरं मी माझ्या नाही आवडीची भाजी काय? खाल्लं. तुझ्या हम्म. मेथी. अरे मला बटाटा. काय झालं सबक मारलं ह्याने परत मला. आता? असं मारतात काहीला. नो फोन, नो फोन, नो नो. तुझ्यासाठी नाही येते. से सॉरी टू आई. दे माझ्याकडे फोन दे.
फोनचा लाड नाही, बिलकुल लाड नाही. नो स्क्रीन टाइम, नो टीव्ही टाइम. मारेल मी आता. मी फोन नाही घ्यायचा बाबू. तुझ्यासाठी नाहीये फोन. अंडा खायचं? माझा आई अंडा बनवते. ए कसला खुश झाला बघ. अंडा 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 दे दी. अंडा दे दे. तर मित्रांनो सीन असं झालंय की आत्ता जेव्हा तुम्हाला प्लॅन सांगितला होता की रेश्मा तिच्या हेअर ट्रीटमेंटसाठी राहिलेल्या हेअर ट्रीटमेंटसाठी जाणार आहे. सो तो प्लॅन कॅन्सल झालेला आहे बिकॉज समोरून जिकडे जाणार होतं तिकडून तिला मेसेज आला की आज अवेलेबिलिटी कमी आहे. हेअर ड्रेसर तिच्या केसांवरती काम करणार होते, तो अवेलेबल नाही आहे. सो आजची अपॉइंटमेंट उद्यावर शिफ्ट झालेली आहे. सो तो प्लॅन कॅन्सल झाला आहे. तर उद्या आम्ही एका कोलॅबरेशनला जाणार होतो. तर मग तो पण प्लॅन आज स्विच केला की आज इकडे जात नाही आहे, तर मग उद्याचा प्लॅन आजवरती स्विच करूया आणि मग ती उद्या अपॉइंटमेंटला जाणार आहे. तर असा प्लॅन आजचा उद्याचा प्लॅन स्विच केलेला आहे. कळलं ना तुम्हाला? इन शॉर्ट उद्याचा जो प्लॅन होता, आम्ही एका इव्हेंटला जाणार होतो, तो आज जाणार आहे. आजचा जो प्लॅन नव्हता हेअर ट्रीटमेंटचा, ते उद्या जाणार आहे. सॉर्टेड ना? काम कर तू. काय त्याच्यामध्ये? तिथं सगळं आरीवर्कचं सामान ठेवू आपण. इथे का? हा, इथे बेस्ट आहे. तुझं सगळं आरीवर्कचं या साईडला सामान ठेवू शकते. अरे ड्रॉवर. ती कपडे काढ आणि डायरेक्ट आहे ना बेडमध्ये टाक. इथे आमच्या आजीचा ड्रॉवर होता आणि बाबांचे कपडे असायचे. सो आजी बाबा तर आता सध्या गावी आहेत, तर तोपर्यंत आपण यूज करू शकतो हा ड्रॉवर. सो हे काय याच्यामध्ये? हे सगळे मणी आहेत. मणी एवढे मणी आणलेत की मणी संपले आमची. आणि त्याचं वापरायचा पत्ता नाही. हे बघा किती स्टॉक आहे. याच्यामधून वापरल्या हार्डली 1% वापरले असतील. 1% नाही. हे शुगर बीट्स भरपूर वापरले. अर्धा संपला. शुगर बीट्स या शुगर बीट्स. आणि हे कांदे इकडचे पहिले हलवून टाकूया, कारण की आता भरपूर दिवस झाले आपण ऊन होतं ॲक्च्युली, मुळे आम्ही इकडे पसर टाकलेली खाली की थोडीशी हवा लागून खराब नको होईल. सो आता किचनमध्ये तिकडे ट्राय बाल्कनी साईडला तिकडे शिफ्ट करून टाकणार आहे. हे बघा स्टेशनरी आणि पेन आणि हेन किती पेन आहेत. हिला स्टेशनरीची खूप वेळ आहे, म्हणजे आवडती गोष्ट आहे. सगळ्यात आवडत्या गोष्टी म्हणजे स्टेशनरीची. इंजिनियरचा किडा आहे ना अंगामध्ये. इंजिनियर नाहीयेस मग? प्राऊड इंजिनियर. तेच बोलतो ना, तो इंजिनियर आहे जो वेस्ट नाही गेलेला. सक्सेसफुल इंजिनियर आहे. नाही तर बरेच इंजिनियर फेल जातात. तो सगळा ड्रॉवर खाली कर. चल, माझा ड्रॉवर येतो. टेबल माझ्या बापाचा आहे काय? तुझ्या बापाचा? तुझ्या बापाला सांगू का आत्ताच घेऊन जायला? सांगू का त्यांना घेऊन जायला आत्ताच? नको ना. मग घेऊन गेल्यानंतर मग आपल्याला काय वापरायला? मग बोलायचं परत एकदा कर ना. अरे मग उघडायला नको का? बाहेरून टोकाटोकी चालू झाली त्याची. बाहेर मावशी आणि मावशीच्या जीवावरती आम्ही बाहेर त्याला ठेवलेलं आहे. मित्रांनो आज सॅटर्डे, सगळे लोक बाहेर एन्जॉय करत असतील. आपण काय करतोय? फॅमिली मॅन आपण क्लिनिंग करतोय तू घरात. राहू दे का? तू घर कोंबडी आहेस. तुला मी म्हंटल आय नीड पीस ऑफ माइंड, तर मला बोलतो कसं चावी घे आणि पीस शोधत बसते, तर घरातला पीस वापर. आणि कोंबडीचा पीस पण आहे. आणि मित्रांनो बघा, प्रत्येक वेळेस आपण फिरायला जाणं पॉसिबल होत नाही, कारण की आपण फॅमिली मॅन आहोत. आणि मिडल क्लास फॅमिलीचा सीन काय असतो की सुट्टीचा एखादा दिवस, महिन्यातला 1-2 दिवस घर सफाई करण्यामध्ये जातो. सो हा आजचा ब्लॉग आणि आजचा दिवस हाच समजू आपण की घरातलं हे बराच दिवस झालं राहिलं होतं या सगळ्या गोष्टी करणं. खूप दिवस झालं मी तिला बोलतोय की हा रूम आपल्याला एक स्टुडिओ रूम करायचा आहे, कन्वर्ट करायचा आहे. तर त्याची सुरुवात आपल्याला कुठून ना कुठे केली पाहिजे. तर ती सुरुवात आज समजूया. ओके? मीच केली ती, पण मीच बोलले तुला की साफ करू रे, स्वतः बसला होता. हो, तूच केली. तूच क्रेडिट घे. तूच घे क्रेडिट सगळं. हा, तूच केलंस. मगाशी पण तूच केलंस, आता पण तूच केलंस. सगळं तूच करते. हा, बरोबर आहे. आम्ही फक्त नावाला आहे, नावाला. हा, सगळं तूच करतेस. तुझाच घोडा कापना. ऑल राईट गाईस, बॉक्स ठेवायला सुरुवात करूया. हा या साईडला ठेवतो. स्टेशनरी बाहेर ठेव. स्टेशनरी अजून पण ती पण आपण एका साईडला ठेवूयात.
कुठे ठेवूया? तिथेच ठेवूया, पण थांब मी स्टेशनरी डिवाइड करते ना तू सगळी. तुझ्या पद्धतीने ठेवतेस काय सगळं? नाही तूच ठेव, मी आणून द्यायचं काम करते फक्त तुला. मग मी ठेवतोय ना, मध्ये मध्ये काय केलं टोकताय फिर? की स्टेशनरी मटेरियल साईडला ठेव. मग एका साईडला स्टेशनरी मटेरियल इकडे आणि इकडे तुझं आरीवर्कचं सामान आहे. अरे हा कसा काय आला आतमध्ये? आणखी एक छोटी डब्बी होती, कुठे आहे ती? हे बघ इकडे. हा त्याचे हे सॉरी 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 सॉरी. माझ्या वस्तू जरा सांभाळून ना, प्रेमाने सांभाळ की अरे त्यांना. व्यवस्थितच ठेवलं होतं ते, कसं काय सांडलं? पण हे याच्यातून कसं काय सांडू शकते? अरे अरे हा बघ हा बघ. हे थांब थांब, तू कसं काय आला आतमध्ये? हे तकल्या, हे तकलुंबा, हे तकलुंबा. हे धर, हे डब्बे घे. ते नको घेऊ, हे डब्बे घे. हे घे, हे डब्बे घे. हे हा मला काहीच करून देणार नाही, काही सुधरू देणार नाही. हे झालं, हे ठेवू. हे त्याच्यावरती ठेव तिकडे. हे त्याच्यावरती ठेवतो इकडे. घे. इकडे ठेव या साईड. कुठे? तिकडे. इथे गेले. नाही बसणार आहे ते. अरे पण नको जबरदस्ती करूस, मग चेन कशी लागणार? सामान तू कसं काय कुठून जमा केलंस एवढं? माझं येते. अरे तुझंच आहे, मी म्हणत नाही तू चोरी केलंस, पण कसं आणि कधीच जमा केलंस? आवडतं थोडं 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 आणि केलंय. एवढं हा. माझ्या जन्मामध्ये एवढं कधी वापरलं पण नसेल स्कूलमध्ये. ज्याला आवडतं तो बरोबर जमा करतो. अरे पण तू वापरत पण नाही एवढं. राईट, हे सगळं एका बॅगमध्ये टाकलंय आणि हे सगळं पेन आणि सर्व पेन पेन्सिल्स सर्व एका पाऊचमध्ये. सो हा पाऊच डायरेक्ट इथे जाईल. फोन ठेव तिथे, ठेव तिथे फोन. ह्या पोराला ना इथून बघा चेअरवरती चढून इथं टेबलवरती चढायचा प्रयत्न करत असतो. वरती चढू नकोस, वरती चढू नकोस, खाली उतरव त्याला. घे, तुझी आवडती गोष्ट दिली मी तुला. घे, त्याला बॉक्सेस खेळायला खूप आवडतात. काय 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 करायचं? अरे तुला कसं माहिती आहे? आणि केस कापतात टाकल्याचे. तुझे कापले नाही म्हणून, तुझे कापले होते म्हणून ना बाबाने. नका परत करू, आलेत चांगले उगवलेत तर. इकडचे बाकी होते ना. नको पण आता उगवले चांगले. हा फिनिश फिनिश फिनिश. फिनिश बस. हां, बऱ्यापैकी इथला पसारा कमी झालेला आहे. आपण इकडे असा हा पूर्ण सेट करून टाकलेला आहे. रेशमाचं पूर्ण सामान आहे इकडे, स्टेशनरी प्लस आरीवर्कचं सगळं सामान. केस विंचर. हां विंचर केस. केस आहे का विंचरायला? केस मम्मीचे आहेत दोन्ही विंचर फाईल्स. टांगवा घेऊन आतांग केस विंचर. हां या फाईल्स असं विचारते आई. आई कसं विचारते केस? असं विचारते आई. हे द्या, हे मम्मीचे आहेत दोन्ही फाईल. हां, तिला लागतील ना. एका पिशवीत टाकन ते देऊन टाक तिकडे. हा मी नको, मोठीवाली की पिशवी. हां, ह्याच्यात टाक आणि डायरेक्ट आता जाताना घे सोबत आणि तिकडेच ठेव. ही बाबा गाडी आतांच्या आजोबाने आणलेली, पण हार्डली 10 ते 15 दिवस वापरली असेल. अरे हे क्लीन करू शकतो. हे बघ. हा मग काढून करू शकतो तर करूया ना क्लीनला. मग क्लीनला काढ डायरेक्ट. हा कवर काढू शकतो मे बी. बघ हा बघ, हे काढू शकतो का बहुतेक? बघ जरा, झालं असतं चांगली गोष्ट आहे. चल धुवायला टाक डायरेक्ट. हे पण काम आपलं होऊन जाईल मित्रांनो. पण ती फोल्ड होते का? मुळात मुद्दा हा आहे. फोल्ड होती का म्हणजे? ती कम्प्लीट फोल्ड झाली तर आपण तिला हे फोल्ड माहित नाही होत, पण ते खोलून ठेवावं लागणार. फोल्ड नसून होत. ते निघालं. ह्या पाईप हे काढले, हे काढले, हे याच्यातून पाईप निघणार असं, समजलं? अच्छा. याच्यातून पाईप निघाला, हे डायरेक्ट धुवायला. मी पण, मला काय म्हणायचंय, काय म्हण, हे बेड मध्ये टाकूया. हा ते बेड मध्ये टाकूयात कारण की ते जास्त स्पेस युटिलाइज हा, आणि करते. हे मागे ठेवूया. ते पण बेड मध्ये जाऊन जाईल. ऑल राईट मित्रांनो, हे बघा बाळाच्या कपड्याच्या बॅक साईडला त्याचं बेबी कार ठेवली. या साईडला बाळाचा पाळणा ठेवला, अथांगचा पाळणा ठेवला, कारण की आता यूज तर काहीच नाही आहे सध्या. आता तो पाळण्यात झोपत नाही आणि बाबा गाडी पण यूज करत नाही कारण की आता चालतोय पळतोय. सो त्यामुळं बेडमध्ये ॲक्च्युली सगळे कपडे आहेत, त्यामुळं त्याच्यामध्ये नाही ठेवलं. सो इकडे ठेवलं आहे आणि इथं त्याची जागा सेट करून टाकली आहे. ऑल सेट झालेला, रूम खाली झालेला. आता रूम थोडासा सेट करूया परत जाऊन. लवकर लवकर एक एक ठेव पटपट. बाबांचे झाले ठेवून, ठेव लवकर. जिंकलो मी. ठेवा ठेवा ठेवा. अथांग ठेवा. अरे अथांग जिंकला. ए नाचून दाखव, नाचून दाखव. मस्त.
ए माझं पोरगं नाचते, ऍप्रिशिएट कर. तोंडात हात नाही घालायचा. शिये त्याचा पहिला हात धुजा. कुठे लागलं? त्यानेच त्याच्या हाताने लागून घेतलंय. दरवाजा तिथे बंद करायला गेला आणि दरवाजाच्या बाजूला त्याचा पाय होता. तो दरवाजा उघडायला गेला आणि पायाला लागलं त्याच्या. माझ्या समोर झालं हे. ओ बाबा, ओ बाबा, ओ गो. ठीक आहे, बघ फू मारू का मी फू करू का? लगेच झालं बरं. हा झालं. झालं बरं. भरपूर दिवस झाला हा प्लॅन करत होतो की हा बेडरूम क्लीन करायचा, पूर्ण पसारा काढून टाकायचा आहे आणि आपल्याला हा बेडरूम जो आहे पूर्ण स्टुडिओमध्ये कन्वर्ट करायचा आहे. म्हणजे आपले पूर्ण प्रोफेशनल शूट्स, ब्रँड शूट्स सगळे इथेच होत राहतील. आणि रेश्मा तिचं वर्किंग स्पेस पण तिकडे रेडी करते. तुम्ही बघितलं असेल तिकडे प्लांट्स आणि टेबल वगैरे सेट केलेलं आहे. तर बाकीच्या गोष्टी पण हळूहळू सेट होतात आहे. किती झाले हे दाखवते. कंप्लीट म्हणजे फक्त क्लीन केलेलं आहे, पसारा क्लीन केलेला आहे. बाकी काय अजून सेट करायचं हे दाखवतो तुम्हाला. हा क्लिनिंग पण बाकी आहे, दाखवतो तुम्हाला. सो हे बघा, असा काही रूमचा पसारा. पहिला जो रूम होता त्या इकडे बेड होता आणि पूर्ण पसारावरती होता. बाबा गाडी, परत पाळणा बाळाचा सर्व काही होतं. सो हे इकडचं काढलेलं आहे. बेड आम्ही असा लावलेला आहे जेणेकरून अथांग इकडे जो खिडकीच्या कॉर्नरला जो खेळतो, सो इकडे खेळल्यानंतर तो पडणार नाही खाली, म्हणून बेड पूर्ण इकडे सटकून लावलं आहे. आणि 2 चेअर होत्या बेडवरती होत्या आपल्या, त्या आपण खाली घेतल्यात, इथं लावल्यात एम्प्टी स्पेसला. हा टेबल ॲज इट इज आम्ही ठेवलेला आहे. ॲक्च्युली हा टेबल आडवा करायचं ठरवलं होतं, बट तो जो बोर्ड आहे तो हाईड होऊन गेला असता, त्यामुळे तो असा ॲज इट इज ठेवलेला आहे. हे फक्त अजून थोडंसं क्लीन झाडू वगैरे करायचं बाकी आहे. ही जी गादी आहे जुनी गादी आमची, आणि ही गादी या बेडवरती आम्ही कट करून पूर्ण सेट करणार आहे. म्हणजे 2 करणार आहे, एकावरती 1-2 करून शिवून घेणार आहे. आता पहिले हे सगळं क्लिनिंगचं काम करतील, मावशी येतील मदत करायला. त्या आल्यानंतर मग हे सगळं क्लीन होईल. त्याच्यानंतर हळूहळू आपण थोडासा प्लॅन करूया बेडरूम कसा डेकोर आणि सेटअप करता येईल आपल्या स्टुडिओसारखा. मी ह्याला घालून मारेल ते नंतर मार. तर ते बघूया. मिडल क्लास फॅमिली सॅटर्डे संडे असा स्पेंड करते घरातली क्लिनिंग करून. आणि हे खूप अवेटेड काम होतं, म्हणजे खूप दिवसापासून पेंडिंग होतं. सो फायनली हे झालेलं आहे. सो हा व्लॉग इथपर्यंतच ठेवूया. भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. टिल देन कीप स्माइलिंग.